विद्यार्थी मित्र, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि या मॅथ चॅनलच्या माध्यमातून पाचवी स्कॉलरशिप, पाचवी नवोदयी, चौथी पासून 10वी पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाचे गणिताचे व्हिडिओज, आठवी स्कॉलरशिप, आठवी एनएमएस आणि स्पर्धा परीक्षेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष परीक्षेला जाण्यापूर्वी म्हणजे परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय तयारी केली पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपवर मेसेज येतात, फोन येतात. अनेक विद्यार्थी असं म्हणतात की सर आता आमचा अभ्यास भरपूर झालाय, पण राहिलेल्या 8-10 दिवसामध्ये आम्ही काय करावं किंवा रिव्हिजन कसं करावं या संदर्भात थोडं गाईड करा. आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या मागणी लक्षात घेता हा छोटासा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की आपण वर्षभर काय अभ्यास केलाय आणि आता काय करतोय किंवा आता काय करायचंय आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेपर्यंत नेमकं आपल्याला कोण्या पद्धतीनं हे सर्व लक्षात ठेवायचंय. तर सुरुवात करूया आपण. सर्वप्रथम या ठिकाणी जी तुम्ही मार्गदर्शिका पाहत आहात ही जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका असून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शिकेचा अभ्यास केलेला आहे आणि या मार्गदर्शिकेसारखेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. तर सर्वप्रथम आपण पाहत असताना सॅट आणि मॅट असे हे दोन भाग असून सुरुवातीला आपण सॅट बद्दल थोडक्यात बोलूयात. तर सॅटचा जर विचार केला आपण तर आता जेवढा आपल्याकडे कालावधी आहे या कालावधीमध्ये विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र या सर्व घटकासाठी एक वेळेस तुम्ही पुन्हा सर्व पुस्तकं फक्त वाचन करा, फक्त वाचन. कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि वर्षभर अभ्यास केल्यानंतर शेवटच्या 10 दिवसामध्ये फक्त एक रिव्हिजन म्हणून सर्व धडे वाचन करून घ्या. आपल्याकडे ही मार्गदर्शिका जर उपलब्ध असेल तर यामधील पाठ वाचा. मार्गदर्शिका उपलब्ध नसेल तर आपली पाठ्यपुस्तकं वाचा. त्याचबरोबर आणखी एक सांगायचं आहे, सातवी वर्गाचं विज्ञान आणि ईभुना हे पाठ पण आपल्याला वाचन करायचे आहेत. आता यापूर्वी पण मी सांगितलं होतं की हे वाचायचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे पाठ वाचलेले आहेत त्या सर्वांना किमान इतरांपेक्षा 10 तरी गुण जास्त मिळणार आहेत. पण जर तुमच्याकडे आता वेळ असेल तर एक वेळेस 7वीचं विज्ञान, इतिहास, भूगोल नक्की वाचन करा. कारण या पण घटकावर जवळपास 8 ते 10 प्रश्न परीक्षेमध्ये येतात. 8वी विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वाचन करा. जर तुमचं यापूर्वी बऱ्याच वेळेस वाचन झालं असेल आणि तुमच्याकडे नोट्स तयार असतील तर नोट्सचं वाचन करा. परंतु हे वाचन कुठपर्यंत करायचं आहे? परीक्षेच्या आधी एक दिवस, ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी काहीही वाचन करायचं नाही. ठीक आहे. परीक्षेच्या फक्त आदल्या दिवसापर्यंत, ते पण तुम्ही काढलेल्या स्वतःच्या नोट्स. आपण यापूर्वी सांगितलं होतं की स्वतः काहीतरी नोट्स लिहा. एखादा धडा वाचला की त्याच्या नोट्स तयार करा. तर फक्त नोट्स परीक्षेच्या आदल्या दिवशी, फक्त नोट्स. परीक्षेच्या आधी तुमच्याकडे 8-10 दिवस वेळ असेल तर मात्र सर्व पाठ एकदा वाचन करून घ्यावे. गणिताचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं गणिताचं असं आहे की आपल्याला सरावाची गरज आहे. परंतु आता जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर वर्षभरामध्ये तुम्ही जे गणित सोडवलेले आहेत त्यावेळेस जर सूत्र काही वेगळी लिहिली असतील तर ते सूत्र वाचा. नसेल तर आता पुन्हा सर्व सूत्र एकत्रित लिहा. म्हणजे या 8-10 दिवसामध्ये गणिताची सर्व सूत्र तुम्ही एकत्रित लिहून काढा. मग ते वहीत लिहा किंवा त्याचे चार्ट तयार करा. परंतु तुम्हाला हे करावंच लागेल.
ठीक आहे, म्हणजे सर्व पाठ वाचन करायचे. नोट्स असतील तर शेवटच्या दिवशी फक्त नोट्स वाचायच्या 2 दिवस आधी, त्यामुळे आपला गोंधळ होणार नाही. आणि गणिताची सूत्र याचा एक चार्ट तयार करा, तो आपल्या रूम मध्ये लावा. यापूर्वी जे विद्यार्थी क्लासला होते त्यांना मी सुरुवातीलाच या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडे तुमच्याकडे हे तयार आहे. त्यामुळे तुम्ही गणिताचा चार्ट बारकाईनं पहा. सर्व सूत्र तुम्हाला न बघता सांगता येतात का, न बघता सर्व सूत्र पाठ आहेत का, याचा पण अभ्यास करा. आता मॅटकडे वळूयात. मॅट या अभ्यासक्रमाचा जर आपण थोडक्यात बारकाईने विचार केला तर सुरुवातीला हा नेमका अभ्यासक्रमच काय आहे हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. तर मॅटमध्ये मी सुरुवातीपासून सांगतोय की या मार्गदर्शिकेचं स्वरूप थोडं वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये इतरही मार्गदर्शिका असू शकतात, परंतु ही जी जीनियस मॅथची जी मार्गदर्शिका आहे, जीनियस पब्लिकेशन, जीनियस मॅथ पब्लिकेशन, तर या मार्गदर्शिकेमध्ये आपण घटकच पूर्ण सेपरेट केलेले आहेत. जसं की संख्या म्हणलं की संख्यावरचे 12 गुण फिक्स आहेत. अक्षरमालिकेवरचे 12 गुण फिक्स आहेत. आकृत्यावर 14 गुण फिक्स येतात. वेन आकृत्यावर 6 गुण आहेत. सांकेतिक भाषा यावर 12 गुण आहेत. तर तुम्ही बारकाईनं थोडं निरीक्षण करा की आता या ठिकाणी हे एकूण 6 घटक आहेत, 5 घटक. यापैकी तुम्हाला कोणता घटक परीक्षेमध्ये अवघड जातो? जे तुम्ही सराव पेपर सोडवलेले आहेत त्या सराव पेपरमध्ये यापैकी कोणत्या घटकाला तुम्हाला कमी मार्क मिळालेत याचं मूल्यमापन करा, त्याचा शोध घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल सांकेतिक भाषेवर कमी आहेत तर या पुस्तकातील, पुन्हा एकदा सांगतो मी, या पुस्तकातील फक्त सांकेतिक भाषेचे प्रश्न डबल 3-4 वेळेस सोडवा या आठवड्यामध्ये. आता काही सगळेच घटक तुम्हाला काही अवघड जात नाहीत, पण जे घटक 1-2 अवघड जातात ते या पुस्तकातील प्रत्येक प्रश्न रिपीट 5 वेळेस तरी सोडवा, कारण अशीच प्रश्न परीक्षेमध्ये याच पॅटर्ननुसार येणार आहेत आणि येतात. ठीक आहे, त्यामुळं तुमचा जर सराव झाला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु आता 8-10 दिवस राहिलेत शेवटचे. काय करायचंय तर हे करा, जो घटक तुम्हाला येत नाही त्याचा सराव करा. यानंतर यामध्ये जर आपण पुढचे घटक पाहिले तर यामध्ये घडणी आहे. 10 गुणासाठी घडणीवर प्रश्न येतात. यामध्ये ठोकळा, घन आकृती, 3D इमेजेस, तर्क व अनुमान यामध्ये 11 घटक आहेत, म्हणजे 11 प्रश्न 11 गुण यावर घटकावर आहेत. मनोरे 6 गुण, आकृती मोजणे 2 गुण आणि माहिती विश्लेषण 3 गुण, लयबद्ध मांडणी. यामध्ये काही घटकाचा तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही, म्हणजे जसं की लयबद्ध मांडणी तिथंच विचार करून सोडवावी लागते, माहिती विश्लेषण तिथंच विचार करून सोडवावा लागतो, आकृती मोजणे त्याच ठिकाणी आकृत्या मोजाव्या लागतात. मनोऱ्याचे प्रश्न मनोऱ्याचा अभ्यास करून त्याच ठिकाणी सोडवायचा आहे. म्हणजे काही घटक NMS मध्ये असे आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये ऑन दी स्पॉट निर्णय घ्यायचे असतात. मग आता तुम्हाला नेमकं परीक्षेपूर्वी काय करायचं आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, परीक्षेपूर्वी आपण मॅथचा थोडा बारकाईने अभ्यास केलात तर या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहेत. या संख्या मालिका फक्त मी नावं सांगणार आहे. तर या 30 पर्यंत तुमच्याकडे लिहिलेत का बघा, नसेल तर लिहून ठेवा. जसं वर्ग संख्या, क्रमवार सम संख्येचा वर्ग, क्रमवार विषम संख्येचा वर्ग, क्रमवार मूळ संख्येचा वर्ग, वर्ग संख्येची दुप्पट, वर्ग संख्या +1, वर्ग संख्या -1, क्रमवार सम संख्या -1, क्रमवार विषम संख्या -1, क्रमवार विषम संख्या +1, क्रमवार विषम संख्या -1, वर्ग संख्या -1. म्हणजे एवढ्या सगळ्या संख्या मालिका तुम्हाला 30 पर्यंत लिहून ठेवायच्यात आत्ता या 4 ते 5 दिवसामध्ये. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त असं पाहायचं एक वेळेस. एवढं जर केलात ना, तुम्हाला परीक्षेमध्ये संख्यावरचे 12 प्रश्न आणि सांकेतिक भाषेवरचे 12 प्रश्न अगदी सहज 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळेमध्ये सुटतील. पण तुम्हाला या संख्या मालिका लिहाव्या लागतील.
तर परीक्षेला जाण्यापूर्वी या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या काळजीपूर्वक लक्षात घ्या. त्यानंतर पुढच्या संख्या मालिका काय आहेत, तर पुढच्या संख्या मालिकेमध्ये घनसंख्या आहे, क्रमवार समसंख्यांचा घन, क्रमवार विषम संख्येचा घन, हा 20 पर्यंत आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणजे किमान 20 पर्यंत आपण या ठिकाणी लक्ष देऊन सोडवलं पाहिजे. त्यानंतर क्रमवार मूळ संख्येचा घन, घनसंख्येची दुप्पट, घनसंख्येची म्हणजे घनसंख्या करून +1 मिळवणं, घनसंख्या करून -1 मिळवणं, समसंख्यांचा वर्ग आणि घनसंख्या, क्रमवार समसंख्येचा घन -1, विषम संख्येचा घन -1. तर या सर्व ज्या श्रेणी आहेत या श्रेणीशिवाय परीक्षेत वेगळा प्रश्न येत नाही. त्यामुळे जवळपास या 32 संख्या मालिका आहेत. या जर आपल्या तोंडपाठ असतील तर आपणास पैकीच्या पैकी मॅटला मार्क मिळायला काही अडचण नाही. 32 संख्या मालिका. आता हे झालं संख्या मालिकेशी रिलेटेड. आता आणखी आपल्याला एकाच घटकाचा अभ्यास करायचा आहे. तो कोणता? अक्षर मालिका. अक्षर मालिकाचा जर आपण विचार केला या ठिकाणी पहा, तर अक्षर मालिकेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे आपला तो म्हणजे अक्षर मालिकेचे अनुक्रमांक. या अक्षर मालिकेमध्ये जे अनुक्रमांक दिलेले आहेत आपणास ए पासून झेड पर्यंत. आता NMS च्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा, NMS मध्ये ए पासून झेड पर्यंतचे अक्षर आणि त्यांचा अभ्यास असतो. स्कॉलरशिप मध्ये A to Y आहे. त्यामुळे कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं पेपरमध्ये जे सोडवत असताना. त्यामुळे तुम्ही जर NMS चा पेपर सोडवत असाल तर गेल्या परीक्षेमध्ये जिथं तुम्हाला रफ कामाची जागा सांगितलेली आहे किंवा जिथं तुम्हाला रफ काम करायचं आहे त्या ठिकाणी ए पासून झेड पर्यंत अक्षर लिहा, त्यांना क्रमांक द्या. झेड पासून उलट पुन्हा ए पर्यंत अक्षर लिहा, त्यांना क्रमांक द्या. आणि मग पहा तुम्हाला या प्रश्नामध्ये जेव्हा जेव्हा अक्षर मालिकेचे प्रश्न सोडवायचे, पुढील पद, विसंगत पद, चुकीचं पद, मांडणी असेल, गटात बसणारं, गटात न बसणारं, तर हे सर्व प्रश्न आपण अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अक्षर आणि संख्या अगदी चांगला अभ्यास झाला त्यांना सांकेतिक भाषेचे मार्क तर पैकीच्या पैकीच मिळतात. त्यामुळं NMS चा खरा पाया आहे संख्या आणि अक्षर मालिका. हे दोन घटक जर आपण रिव्हिजन केले परीक्षेला जाण्यापूर्वी, A to Z पर्यंत अक्षर तर पाठच करून टाका त्यांच्या नंबर सहित, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आणि याबरोबर आता पुढचे घटक मी सांगणार नाही. तर तुम्हाला पुढे काय करायचंय, तर NMS मध्ये जेवढे काही म्हणजे पेपर फर्स्ट जो आहे मॅथचा, यामध्ये जेवढी सूत्र तुम्हाला माहिती आहेत, घटक वाईज सूत्र, जसं की घन आकृतीच्या संबंधी असतील, त्यानंतर आकृती मोजणे, सर्व सूत्रांचा आपण चार्ट केलेला आहे. कारण यापूर्वी मी वारंवार ते सांगितले होतं तुम्हाला. तर तो चार्ट केला नसेल तर चार्ट तयार करून ठेवा आणि काळजीपूर्वक पेपर द्या. आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये पेपर कसा सोडवावा किंवा पेपर सोडवत असताना नेमकं कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं या संदर्भामध्ये आपण बोलूयात. तर या ठिकाणी जर तुम्ही पेपर सोडवणार असाल तर पेपर सोडवत असताना नेमकं कोण्या पद्धतीने आपल्याला लक्ष देता येतं या संदर्भात जर थोडं आपण पाहिलं तर पेपर सोडवत असताना सर्वात महत्त्वाचं आहे वेळेचं मॅनेजमेंट. तुम्हाला सॅटला वेळ मिळू शकतो, परंतु मॅथचा विचार केला तर आपल्याला वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि तो वेळ नेमकं कोण्या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे किंवा कोणत्या पद्धतीने आपण वेळेचं मॅनेजमेंट करणार आहे याबद्दल तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये फक्त माहिती देतो की वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला कसं करायचं आहे. तर पहा, वेळ हा जर पाहिला तर 90 मिनिटांमध्ये आपल्याला 90 प्रश्न सोडवायचे असतात. आणि हे 90 प्रश्न सोडवत असताना विज्ञान हे 25 मिनिटांमध्ये तुमचं संपलं पाहिजे. इतिहास भूगोल हे 25 मिनिटांमध्ये संपलं पाहिजे.
म्हणजे 50 मिनिटामध्ये तुमचे 70 प्रश्न होणार आहेत. राहिले गणिताचे प्रश्न. गणिताला तुम्ही जवळपास 35 मिनिट वेळ द्यायचा आहे आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये पूर्ण पेपर रिवाइज करायचा आहे. आपला कुठं नंबर राहिलाय का, कुठं सही राहिलाय का, कुठला प्रश्न चुकून राहिलाय का, कुठं गोल करायचं राहिलंय का, सगळे गोल मोजायचे जेणेकरून आपला एकही प्रश्न मिस होणार नाही. आता जर आपल्याला मॅट बद्दल बोलायचं असेल तर मॅटचा विचार केला तर मॅटमध्ये मात्र तुम्हाला टफ जाणार आहे. टफ का म्हणतोय मी, कारण मॅटमध्ये 90 मिनिटामध्ये 90 गणिताचेच प्रश्न आहेत हे ना विचार केला तर. मग यासाठी काय काळजी घ्यायची, यासाठी सर्वात महत्वाचं सांगतो मी तुम्हाला. ज्या ज्या घटकावर तुमची कमांड आहे, कमांड कळतो ना अर्थ, संख्या ज्ञान 100% येते ना 100% त्याला वेळ द्या. आकृत्या 100% येतात त्याला वेळ द्या. जे प्रश्न तिथंच वाचून सोडवायचे असतात त्यांना वेळ द्या. ठीक आहे. म्हणजे तुमच्या पुढे प्रश्न आला, समजा एक प्रश्न सोडवला, लगेच टिक, लगेच पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आला, लगेच सोडवायचा, लगेच पुढचा, लगेच पुढचा. पण जो प्रश्न येत नाही, येईल का येईल का वाट पाहत बसू नका. म्हणजे मला हे म्हणायचंय, तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये 90 पैकी 70 जरी प्रश्न नॉन स्टॉप सोडवलात, नॉन स्टॉप म्हणतोय लक्षात घ्या, 70 प्रश्न सलग सोडवा अगदी विदिन सेकंदामध्ये. तुमचे 70 प्रश्न हे अगदी 50 मिनिटामध्ये व्हायला पाहिजेत. मग तुमच्याकडे 20च प्रश्न राहतात आणि 40 मिनिट वेळ बाकी राहतो. आणि त्यावेळेस जेव्हा एखादा प्रश्न सुरुवातीला सुटत नाही, परंतु तो प्रश्न शेवटी जेव्हा आपण पेपर सोडवत जातो तेव्हा आपला मेंदू स्टिम्युलेट व्हायला लागतो. स्टिम्युलेट होणे म्हणजे काय, आपल्याला सुचायला लागतं, आठवायला लागतं आणि मग राहिलेले प्रश्न सुद्धा तुम्ही अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. त्यामुळे तुम्हाला पण हा अनुभव असेल, पेपरमध्ये कधी कधी पहिला दुसरा प्रश्न लवकर सुटत नाही, परंतु 8-10 प्रश्न झाले की आपली स्पीड वाढते. त्यामुळे सुरुवातीला एखाद्या प्रश्नामध्ये अजिबात अडकून राहू नका. जेवढं येतंय तेवढं टिक करायचं, पटशिरी लवकर, क्विक. वेळ अजिबात दौडायचं नाही, इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, त्याचं काय चाललंय याचं काय चाललंय अजिबात विचार करायचा नाही. गेल्या परीक्षेमध्ये जिथं रफ जागा आहे आपल्याला काम करायचंय, पेपर चालू झाले अगोदर ABCD लिहून ठेवा, त्याला सुरुवातीपासून आणि शेवटपासून क्रमांक देऊन ठेवा आणि मग पेपर सोडवायला सुरुवात करा. मग पहा तुम्ही किती लवकरात लवकर पेपर सोडवू शकतात. फक्त पुन्हा एकदा सांगतो मी, जो प्रश्न येत नाही तो प्रश्न शेवटीच सोडवायचा, आधीमध्ये लगेच तिथं 10 मिनिटं घालवू नका. कारण जर तुम्ही एखाद्या प्रश्नाला 5 मिनिट जरी वेळ वाया घालवलात तरी तुम्हाला शेवटी वेळ पुरणार नाही आणि शेवटी जे सोपे प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न पण तुम्ही सोडवू शकणार नाहीत. त्यामुळे परीक्षेमध्ये 70 प्रश्न तर सोपे असतात हे तुम्हालाही माहिती आहे. 70 प्रश्न सोपे असतातच जे सर्वांना येतात. ते 70 प्रश्न अगदी सोडवा, पटपट शेवटच्या 90 प्रश्नापर्यंत जावा. 70 प्रश्न सोडवायचे झाले, तुम्हाला जे काही थोडेफार अवघड वाटतात असे एक 10-12 प्रश्न असतात, 15-20 प्रश्न असतात, त्यामधले पण सेकंड राऊंडला म्हणजे 90 पर्यंत सोडवत गेल्यानंतर पुन्हा सोडवायला सुरुवात करा. मग पहा तुम्हाला ते 20 प्रश्न पण सोडवता येतात. तर या पद्धतीने जर तुम्ही हा मॅथचा पेपर सोडवलात तर नक्कीच तुम्हाला 75+ म्हणजे 75 पेक्षा जास्त मार्क फक्त मॅथ मध्ये असतील हे लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ ज्यांनी पाहिलाय त्यांचा स्कोर मी आजच सांगतो की किमान 20 मार्क तरी तुम्हाला जास्तीचे पडणार. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी पेपर झालाय त्याच दिवशी पेपर झाल्यानंतर 1 तासामध्ये उत्तर सूची या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पेपर संपल्यानंतर 1 तासामध्ये उत्तर सूची तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल आणि तुम्ही ही उत्तर सूची पाहून तुमचा स्कोर चेक करू शकतात. तर स्कोर चेक करण्यासाठी परीक्षे दिवशीच पेपर संपल्यावर 1 तासामध्ये या चॅनलची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला हा निकाल लवकरात लवकर पाहायचा असेल तर हे चॅनल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून निकाला दिवशी लवकरात लवकर तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकाल. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.